नमस्कार शेतकरी मित्रांनो, मान्सूनने काल श्रीलंकेपर्यंत मजल मारली होती, मात्र आज मान्सूनने आहे त्याच भागात मुक्काम केला। पुढील 2 दिवसांमध्ये मान्सून पुढचा प्रवास करेल असा अंदाज आहे। तर राज्यात पुढील 2 दिवस उष्णता आणि पाऊस राहण्याचाही अंदाज आहे। शेतकरी मित्रांनो, तर आज सातारा या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। तर कराड या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील व ढगाळ वातावरण राहील। विटा या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व अधूनमधून हलका पाऊस आज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर कोल्हापूर, सांगली, निपाणी या भागात सुद्धा आज पावसाचे वातावरण आहे। तर रत्नागिरी, रायगड, राजापूर, प्रतापगड या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व अधूनमधून ऊन सुद्धा पडलेले दिसेल। तर शेतकरी मित्रांनो, फक्त सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर या भागात आज पावसाचा अंदाज आहे। बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला उन्हाचा चटका जाणवेल, तर अधूनमधून ढगाळ वातावरण होईल। शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की यंदा पावसाला उशीर होणार आहे का? तर नाही, तुम्ही कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। यंदा पावसाला उशीर होणार नाही। 1 जून पासून महाराष्ट्रात आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे। 6 ते 8 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला असेल। शेतकरी मित्रांनो, वातावरणात काही बदल झाल्यास आपल्या चॅनलवर व्हिडिओ लगेच येईल, तर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा।